मी प्राध्यापिका मेधा दाते, लेख क्रमांक 252, 8 सप्टेंबर ऋषीपंचमी। ज्या ऋषीमुनींनी समाजावर अनंत उपकार केलेत त्या सर्व ऋषींच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून पाळण्यात येणारा हा दिवस। कोणी असेही समजतात की सप्तऋषींना आढळपत जे दिलं ते आजच्या दिवशी म्हणून ऋषीपंचमी, पण तसं मला कुठं त्याचं प्रमाण मिळालं नाही आहे। पण आजचा तसा दिवस अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। एक शेगाव निवासी संतश्रेष्ठ गजानन महाराज यांनी ठरवून सांगून समाधी घेतली तो हा दिवस। लोकांच्या मनात विलक्षण विश्वास श्रद्धा जागृत करण्याचं काम त्यांनी केलं। तेव्हा त्या काळात ज्याची गरज होती त्या सख्य भक्तीची पोथी वाचा, पारायण करा, स्मरण करा आणि आम्ही सोबत आहोत, सर्व छान होईल हा विश्वास त्यांनी समाजाला मोठ्या संख्येने समाजाने त्यांच्याकडून मिळवला। एका भक्ताला दृष्टांत दिला, त्यात उल्लेख आहे की त्यावेळी त्या भूमीचा उद्धार व ह्यावेळी ह्या भूमीचा उद्धार असं परमसद्गुरू श्रीजींनी सांगितलं। दुसरीकडे ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र म्हणणाऱ्या कलावती आई यांचा आजचा हा जन्मदिवस। त्यांनी हा मुक्त मंत्र संपूर्ण जगाला चैतन्य प्रदान करणारा असा म्हटला आणि त्यांचं अतिशय उत्तम चरित्र आहे। त्यांचा हा आजचा जन्मदिवस आहे। त्यांना त्रिवार वंदन। इसवी सनापूर्वी हजारो वर्षे नाही पण इसवी सनानंतर 8व्या शतकात 8व्या ते 10व्या शतकात ऋषितुल्य नवनाथ झाले। आपण परमपूज्य ते सगळे नवनाथ आपल्याला आहेतच, पण त्यांच्यातल्या श्रेष्ठ म्हणजे आद्य म्हणतो ज्यांना ते मच्छिंद्रनाथांची सुद्धा आज जयंती आहे। आपल्याला फार पूज्य आहेत त्यातील मच्छिंद्रनाथांची आज जयंती, कारण आपण मच्छिंद्रनाथांचे आद्य म्हणून फक्त नवनाथांमध्ये स्मरण असतो, पण त्यांच्याबद्दल माशाच्या पोटातून आलो इतपतच माहिती असते। पण वास्तविकमध्ये शंकर आणि पार्वती हे यांचा विहार चालू असतो क्षीरसागरात आणि त्याच्यात पार्वती विचारते की मला आत्मतत्वाचा बोध जाणून घ्यायचा आहे। जे जसं अमरनाथला सांगितलं जातं तसंच गोष्ट इथं घडलेली आहे आणि पुन्हा पुन्हा, कारण ही तत्त्वज्ञान देवी पार्वतीने तिला त्याच्याबद्दल वारंवार ही कथा शिवांनी तिला सांगितल्याचा उल्लेख आहे। म्हणजे ते पार्वतीनेसुद्धा अनेकदा ऐकले, म्हणजे आपण किती वेळा ऐकायला पाहिजे तेव्हा ते मुरेल। पार्वतीला शंकर क्षीरसागरात विहार करत असताना हे सगळं पुन्हा आत्मज्ञान देतात। ते माशाच्या पोटात कविनारायणांचा गर्भ असतो ते सर्व ऐकतो आणि तो पार्वतीऐवजी हुंकार देतो। शंकरांचे सगळं प्रकार लक्षात येतो अचानक की हा आवाज दुसरीकडनं हूं म्हणल्याचा येतो, तो कोण म्हणतो आहे, तर पाण्यातला माशातला गर्भ, आणि मग ते त्याला आशीर्वाद देतात आणि लवकरच तू मर्त्यलोकी उत्तम जन्माला येशील, मर्त्यलोकी उत्तम काम करशील। आणि त्याप्रमाणेच घडतं। तो मासा आपलं अंडं काठावर आणून ठेवतो, सगळे बगळे त्याला टोचतात तेव्हा त्यातून मूल जन्मते आणि कामिक नावाचा निपुत्रिक कोळी ते पाहतो आणि त्याच वेळेस आकाशवाणी होते की ह्या मुलाला नीट सांभाळ आणि त्याचं मच्छिंद्र नाव ठेव, आणि त्याप्रमाणे तो सगळं करतो। समजायला लागल्यावर मासे मारून खाण्यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली असं तो म्हणतो आणि घर सोडतो। ईश प्रेरणेने बद्रिकाश्रमात गेल्यावर गुरु दत्तात्रय दीक्षा देतात। पुढे एकामागून एक नवनाथ, प्रत्येकाचा जन्म आणि कर्मकथा वेगळ्या आणि रसाळ आहेत। सगळ्यांनी खडतर साधना करून दत्तात्रयांना प्रसन्न केले, पण त्यांचे पट्टशिष्य असणारे गोरक्षनाथ होते। एकदा स्त्री राज्यात राणी मैनावतीने लग्नाचा प्रस्ताव मारुतीला ठेवते तर ते नाकारतात आणि ते स्वतःच्या ऐवजी मच्छिंद्रनाथाची तिथं वर्णी लावतात आणि हे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जातात आणि तिथेच रमतात। अनेक वर्ष तिथं ते रमलेले सांगितलेलं आहे। पण गोरक्षनाथांना जेव्हा सुगावा लागतो तेव्हा ते तिथं प्रवेशतात, पण प्रवेशायला स्त्रीवेश धारण करायला पाहिजे। मग एक वाजंत्री पथक चाललेलं असतं, त्यांच्यात ते जातात पखवाज वाजक म्हणून आणि बाईचा वेश घेऊन जातात। कार्यक्रमाची वेळ होते, तिथं वाजंत्री सगळे बसतात, राणीचं मनोरंजन चालू असतं, पण पखवाजावर नेमकं त्याच वेळी गोरक्षनाथ स्वर काढतात, चलो मच्छिंद्र गोरखा आया।
तो सूर ऐकल्यावर ते इतक्या चौफेर भराभर, म्हणजे त्यांचं सगळं ऐकण्यातलं लक्षच उडतं मच्छिंद्रनाथांचं. ते चौफेर हुडकतात की मच्छिंद्र हा कुठं दिसतोय गोरख, पण कुठंच दिसत नाही. बसतात तर पुन्हा पखवाजावर पुन्हा सूर येतात की चलो मच्छिंद्र गोरख आया. आणि मग शेवटी ते त्यांचं एवढं अस्थायीपण बघून राणी आज्ञा देते की ते तुम्ही थांबवा आणि इथं तुमच्या प्रत्येकाची परीक्षा घेणार. मग त्यावेळेस बाकीच्यांना त्रास नको म्हणून गोरक्षनाथ प्रकट होतात आणि ते सांगतात की मीच गोरख आहे आणि मी आलो आहे साडी नेसून. मग त्याला पाहिल्यावर हे म्हणतात की आता मला जायला पाहिजे. आणि इतर वेळे शिष्याला गुरु त्याचे कान पिळत असतो, पण इथं काय झालं आहे तर शिष्य गुरुला त्यांच्या मोठेपणाचे स्मरण देतो. अहो तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या स्त्रीराज्यात काय करताय, आणि संगती दोषामुळे म्हणजे तुम्ही खूप नुकसान करून घेतलं आहे. मग शेवटी ते तयार होतात. ते म्हणतात आता मला गोरख नेल्याशिवाय सोडणार नाही. मग राणी मैनावती ते आपल्या मुलाला सोबत देऊन पाठवते. आणि ते सारखे विचारायचे, झोळी खांद्यावर असते पण सारखे विचारत असतात चोराचं भय नाही ना या रस्त्याला, चोराचं भय नाही ना. मग नाही नाही म्हणत असतो गोरक्ष. पण एकदा ते आंघोळीला गेल्यावर पटकन त्याची झोळी काढून बघतं तर आत सोन्याची वीट दिसते. मग ते जोरात जोर लावून फेकून देतात ती वीट. आणि मग मच्छिंद्रनाथ पुन्हा पुढे गेल्यावर विचारतात की अरे चोरांची भीती नाही ना. तर गोरक्ष सांगतात की भीती मागेच गेली. तर ते म्हणतात म्हणजे, त्यामुळे मी तुमची वीट फेकली. ते चिडतात, अरे मला त्याच्यापासून खूप अन्नदान करायचं होतं, मला देवतांना संन्याशांना अन्नदान घालायचं होतं. गोरक्षनाथ म्हणतात एवढंच. मग ते सिद्धयोग मंत्राने भस्माची चिमूट ती शेजारच्या डोंगरावर टाकतात आणि तो अख्खा डोंगरच्या डोंगर सोन्याचा होतो. मग ते म्हणतात घाला आता, किती तुम्हाला सिद्ध साधू ऋषी मुनी गंधर्व देवतांना बोलवायचं आहे. तर ते म्हणतात तूच बोलव. त्याप्रमाणे अष्टमहासिद्धींना पाचारण केलं जातं, सगळा स्वयंपाक केला जातो आणि सगळ्यांना भोजनाची आज्ञा दिली जाते. सर्वजण तृप्त होतात, मच्छिंद्रनाथ प्रसन्न होतात आणि मग कुबेराला अदृश्य अस्त्रासाठी विनंती करतात. सर्व पूर्ववत होते. कोणतीही इच्छा मंत्रतंत्राने पूर्ण होते हेच ह्याच्यातून दिसतं. पण न अडकता ती समेटून टाकायची असते. अशी हजारो वर्षाची परंपरा ही केवळ ऋषीमुनींच्यामुळे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते किंवा ऐकायला मिळते. त्यांना शतशत वंदन. धन्य ऋषीमुनी आणि धन्य नवनाथ. नमस्कार.